श्री स्वामी समर्थ. बखर. लेखक श्री गोपाळबुवा केळकर. संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. अनमोल प्रकाशन. भाग 4. ब्राह्मणाचा कुष्ठ परिहार. एक कुष्ठी व्याधी शमनार्थ गाणगापुरास खूप दिवस सेवा करत राहिला होता. त्याला अक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत झाला. अक्कलकोटास जाऊन खूप दिवस श्री स्वामींची त्याने सेवा केली. कुष्ठानं अत्यंत त्रास झाला असल्यानं एके दिवशी श्री स्वामींची त्यानं प्रार्थना केली, महाराज, आता दुःख सहन होत नाही. मरणप्राप्ती झाल्यास व्यथेपासून मुक्त होईन मी. दयाघन स्वामी महाराजांना त्याची कीव आली. स्वामींनी त्याला आज्ञा केली, विष्ठा घेऊन अंगाला लाव. आज्ञाप्रमाण म्हणून व्यथित साष्टांग नमस्कार करून उठला व औषध मिळवण्यासाठी खटपट करू लागला. त्यानं विचार केला की विष्ठाच अंगाला लावायची तर दुसऱ्याची कशाला आणावी. असं मनात आणून श्री स्वामी समर्थांची विष्ठा घेऊन त्यानं सर्वांगाला त्याचा लेप केला. काही वेळानं अंग धुवून टाकलं. याप्रमाणे 4 दिवसातच अंगाला क्षते होती त्यात खपली धरून ती साफ बरी झाली. कुष्ठ्याचं शरीर दिव्य होऊन काही दिवस अक्कलकोटात राहून श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी गेला आणि श्री स्वामी समर्थांची सेवा करीत राहिला. श्री स्वामी समर्थ. बखर. लेखक श्री गोपाळबुवा केळकर. संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. अनमोल प्रकाशन. श्री स्वामी समर्थ.